अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न किताबाने सन्मानित करा. क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे हलगीनाथ आंदोलन. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देऊन सन्मानित करण्यात यावे या मागणीसाठी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद पूनम गेट समोर हलगीनाथ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे यांच्यासह साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे विद्यमान अध्यक्ष साक्षात लोखंडे, लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले, लखन गायकवाड, लेखन किशोर जाधव, युवा नेते उमेश काळे, निवृत्ती पोलीस निरीक्षक मीनाक्षी पेठे, श्रीकांत बोराडे, अनिल उकरंडे, रोहन लोंडे, मातंग शक्ती सेनेचे संस्थापक सुरेश क्षीरसागर, अजय धडे, मल्हारी कांबळे, महेश धडे, किसन महिंद्रकर, गणेश धडे, सुनील रणदिवे आदींसह बहुजन समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श धडे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे हे परिवर्तनवादी, युगप्रवर्तक, क्रांतिकारक, विचारवंत आणि लेखक होते. त्याचबरोबर ते कामगार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी नेते देखील होते. बहुजन समाजातून आणि कामगार वर्गातून अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न किताब देण्यात यावा अशी मागणी मागील काही वर्षापासून होत आहे. भारतरत्न किताबाच्या निकषांच्या अनुषंगाने या मागणीचा विचार केला तर ती तथ्यपूर्ण असल्याचे दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी. त्याचबरोबर 1 ऑगस्ट अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी या प्रमुख 2 मागण्यांसाठी हे हलगीनाथ आंदोलन करण्यात येत असल्याचे धडे यांनी सांगितले. क्रांतीसूर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आज सोलापूर येथील पूनम गेट येथे एक दिवसीय हलगीनाथ लक्ष आंदोलन आम्ही घेतलेलं आहे. त्यामागचं कारण की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा व दुसरी अशी मागणी आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 1 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी. यासाठी आम्ही हलगीनाथ आंदोलनाला बसलेलो आहोत. या हलगीनाथ आंदोलनाला लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष महादेवजी भोसले साहेब, तसेच UK ग्रुपचे उमेशजी काळे साहेब, तसेच आमचे लखन गायकवाड साहेब, तसेच किशोरजी जाधव साहेब, मध्यवर्ती अध्यक्ष साक्षांजी लोखंडे साहेब, तसेच आमचे मातंग शक्ती सेनेचे सुरेश क्षीरसागर साहेब यांनी या हलगीनाथ आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. मी त्यांचा आभार मानतो आणि आमच्या मागण्या त्वरित शासनाने मान्य करावे, नाहीतर यापुढेही आम्ही तीव्र आंदोलन घेण्यात येणार आहोत. जय हिंद, जय भारत. आज ज्या थोर साहित्यिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर जो या भारत सरकारकडून अन्याय झालेला आहे तो झोपेत केल्यासारखा वाटत आहे. म्हणून त्यांना जागृती आणण्यासाठी हा हलगीनाथचा कार्यक्रम या ठिकाणी आंदोलन आम्ही आयोजित केलेला आहे. त्याचं एकच कारण आहे की गेल्या अनेक वर्षापासून तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजाची मागणी आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं, परंतु हे झोपलेलं सरकार काय जागा होत नाही. म्हणून आज या भारत देशामध्ये हे जे अटी आहेत भारतरत्न देण्यासाठी ते शिथिल करून एखाद्या खेळाडूला, मानधन घेतलेल्या खेळाडूंना भारतरत्न दिलं जातं एका दिवसात. त्याच पद्धतीने पोस्टाच्या तिकिटावर सुद्धा स्थान दिलं जात आहे. परंतु जे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये म्हणा किंवा मोठमोठे पवाडे, हे आंतरराष्ट्रीय स्तराचे टॅलेंट पवाडा असू द्या, बार्लिनचा पवाडा असू द्या, असं जाऊन त्यांनी घेतलेला आहे. परंतु रशिया सरकारने या अण्णाभाऊंची दखल घेतली आणि त्या ठिकाणी पुतळा स्थापन केला. परंतु या भारत देशातील जातीवादी सरकार हे जातीचे निकष लावून हे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना डावलत आहे असं मातंग समाजाला वाटत आहे. म्हणून त्यांना जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे भारत सरकार, त्याला जागृती आणण्यासाठी क्रांतीसूर्य प्रतिष्ठान यांनी हलगीनाथ घेतलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये देखील अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि डपावर थाप मारून या भारत देशातील तमाम युवकांना प्रबोधनाचं अंजन घालण्याचं महान काम केलेलं आहे. तसेच गोवा मुक्ती संग्राम मध्ये देखील अण्णाभाऊ साठेंचं मोठं योगदान आहे. अशा थोर साहित्यकाला डावलून त्यांनी मानधन घेणाऱ्या गायकांना, खेळाडूंना यांना सुद्धा या ठिकाणी भारतरत्नांनी सन्मानित केलेलं आहे. म्हणून ही अपेक्षा थांबली पाहिजे आणि लवकरात लवकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन अण्णाभाऊंचा सन्मान करावा ही मी विनंती करतो.